प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा आज खूप जबरदस्त भाग दाखवलाय। सुमनला शुभंकरांची खूप काळजी वाटत असते, कारण तो सुनील खूप बदमाश आहे ना, म्हणून बयो पण आता काळजी करते, पण ती तिच्या वडिलांची। आता बयो सुमनला म्हणत असते, आत्ते अगं काय कमी पडले ग मी माझ्या बाबांसाठी। सुमन म्हणते, नको एवढी काळजी करूस बयो, अगं तू वेडी आहेस का, तू किती केलंस तुझ्या वडिलांचं। अगं आजकालच्या जमान्यामध्ये लोक आई वडिलांना बाहेर काढतात, तू तर तुझ्या वडिलांना घरी घेऊन आली, अगदी श्रावण बाळासारखी तुझ्या वडिलांची सेवा केली आहेस तू एवढं मनाला नको लावून घेऊ बरं। तू कुठेच कमी पडली नाहीस, फक्त तो माणूस चुकीचा होता। आता बयो एकदम तिच्याकडे बघायला लागते की ती असं का बोलतीये। आणि आता इकडे शुभंकर त्या सुनीलला भेटायला चालले, असा मध्ये मध्ये त्यांनी थरार दाखवलाय। आता सुनील म्हणते, अगं म्हणजे मला असं म्हणायचंय की एखादा माणूस अशा परिस्थितीत चुकतोच ना, पण तू नाही वागलीस तसं बयो म्हणते, डॉक्टर बाबा त्यांच्या मागे गेले त्यांना शोधायला, पण इराच्या आईला आणि रमाकांत काकाला काही माहीत असेल का ग आत्या। सुमन म्हणते, तू इतकी काळजी करू नको बरं, होईल सगळं व्यवस्थित। आता बयो तिथून निघून जाते, पण आता सुमन विचार करते, तुझ्याशी असं खोटं बोलणं मला जड जातं ग बयो, पण हे सगळं तुझ्याच भल्यासाठी करते मी। तो सुनील गेलाय खरा, पण त्याने दादाला काही केलं तर। आता इकडे हा सुनील मात्र गौतमीच्या प्लॅन प्रमाणे चाललाय। आता त्याच्या माणसांना सांगतो, लक्ष ठेवा। तेवढ्या शुभंकरांचा कॉल आलाय त्याला। सुनील म्हणतो, काय मग डॉक्टर, मला अजून धीर धरवत नाहीये बरं का। शुभंकर म्हणतात, ए गप्पा बस रे, तू सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचलोय मी। मग आता सुनील म्हणतो, अरे वा। आता हे शुभंकर म्हणतात, कुठे यायचंस पुढे ते सांग। आता सुनील त्याच्या माणसांना म्हणतो, बघ रे तो माणूस खाली आलाय का। आता तो माणूस खिडकीतनं पाहून सांगतो, हो एक गाडी आलेली आहे। मग सुनील म्हणतो, ते समोर दार आहे ना, त्या दारातून आतमध्ये या डॉक्टर। आणि आता शुभंकरांची वाट बघत तिथेच तो उभा आहे। आणि इकडे गौतमी आणि रमाकांत तर लगेच सेलिब्रेशन सुरू करताय। गौतमी म्हणते, आज तर शुभंकरांचा गेम वाजणार आणि सुनीलचा सूड आपल्या पथ्यावर पडणार आहे। रमाकांत म्हणतो, खरंच त्याने काम तमाम केलं ना शुभूचं, तर मज्जा येईल वहिनी या सगळ्याचं क्रेडिट मला द्यायला हवं। गौतम म्हणते, अरे वा, प्लॅन माझा, पैसा माझा आणि क्रेडिट तुम्हाला कशाला देऊ। रमाकांत म्हणतो, हा बौले नावाचा प्यादा मीच आणून दिला तुम्हाला। गौतमी हसायला लागते आणि म्हणते, हो रमाकांत भाऊजी, प्याद महत्वाचं नसतं, ते कोणाच्या इशाऱ्यावर चालतं ना, ते महत्वाचं असतं। मी सगळा खेळ खेळली, आता या खेळीमुळे तो शुभंकर अंथरुणावर पडून राहील आणि सगळे सूत्र माझ्या हातात येतील। रमाकांत म्हणतो, मग आपण पुन्हा एकदा सगळ्या गोळ्याचा, औषधाचा, एक्सपायरी गोळ्यांचा धंदा सुरू करू। गौतमी म्हणते, हो ते तर होईलच, पण आता मला रडायची प्रॅक्टिस करावी लागेल। म्हणजे माझा घटस्फोट झाला असला तरी नवरा होता माझा। मग लगेच रमाकांत म्हणतो, कसंही असला तरी माझा पण दादाच होता। आता दोघंही फिदी हसायला लागतात। तेवढ्यात आता तिथे बयो येते यांना जाब विचारायला। गौतमी तिच्याकडे अशी बघायला लागते, रमाकांतला वाटतं हिने आपलं बोलणं ऐकलं की काय। आता बयो तिथे येऊन म्हणते, कुठे आहेत माझे बाबा, खरं खरं सांगा। गौतमी म्हणते, काय बोलतेस ग, डोक्यावर पडली आहे का तू, तुझ्या बापाला तर मी समोर पण उभं करत नाही माझ्या। बयो म्हणते, तुम्ही प्रत्येक वेळेला त्यांच्या सोबतच असता, ते पळून जात होते तेव्हा पण तुम्ही त्यांच्या मागे धावत होता, खरं खरं सांगा तुम्ही काय करत होता त्यांच्यासोबत। गौतमी म्हणते, काय बोलतेस ग, पाहिलं का रमाकांत भाऊजी, हे असं आहे, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं। आता लगेच रमाकांत म्हणतो, हो ना, असेच आहेत आजकाल लोक। मग लगेच ही गौतमी म्हणते, अगं तुझ्या वडिलांना बरं नव्हतं, ते हॉस्पिटलमध्ये होते, म्हणून माणुसकीच्या नात्याने आम्ही चौकशी करत होतो। नाही तू हॉस्पिटलमध्ये, शुभंकर हॉस्पिटलमध्ये, त्या सुमनच्या मागे 100 कामं, त्यांना काही झालं असतं तर तू आम्हाला जबाबदार ठरवलं असतं ना, म्हणजे आम्ही तुझ्यासाठी करतोय आणि तू आम्हालाच बोलतेस का। आता बयो म्हणते, माझ्या वडिलांना काही झालं ना तर। आता गौतम म्हणते, ए चल निघ इथून, एकतर तुझ्या त्या बेवड्या बापाला घरात ठेवलं मी, त्याचे सगळे तमाशे सहन केले आणि तुम्हाला ऐकवतेस का, चल निघ इथून। बयो म्हणते, आता तर मी जातीये, पण मला जर कळलं ना की तुमचा हात होता या सगळ्या मागे, तर तुम्हाला मी सोडणार नाही। मग लगेच ही गौतम म्हणते, फारच चुरचूर बोलायला लागली ही, पण थोड्या वेळाने हिच्या पायाखालची जमीन सरकेल ना तेव्हा मजा येईल। आता शुभंकर तिथे पोहोचलेत प्रेक्षकांनो सुनीलकडे, आणि आता सुनील शुभंकरांना म्हणतो, आणलेत का माझे पैसे। शुभंकर म्हणतात, हो आणलेत। आता लगेच सुनील त्यांच्या हातातनं ती बॅग घेतो आणि ती बॅग बाजूला ठेवून देतो। बॅग ठेवून दिल्यानंतर आता तो एक गाणं म्हणायला लागतो, शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, पोपट होता सभापती मधोमध उभा, असं म्हणून त्याने शुभंकरांना म्हटलंय, पोपट केलाय मी तुमचा, पोपट फसवलंय मी तुम्हाला। फसला रे तू बयो, हुशार आहे म्हणून तू स्वतःला तिचा बाप समजवतोस का रे, पण तू मला तिच्यापासून दूर नेऊ शकत नाही, तिच्यात माझं रक्त आहे, मी बापूस आहे तिचा। शुभंकर म्हणतात, बाप कधी स्वतःच्या मुलाच्या जीवावर उठत नाही, मुलांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव द्यायला तयार असतो बाप, कळलं का तुला। सुनील मात्र शुभंकरांवर हसायला लागतो मोठ्याने आणि म्हणतो, डॉक्टर तुम्ही डायलॉग मात्र भारी मांडता, तुम्ही डॉक्टर नाही ॲक्टर व्हायला हवा होता, ते भास्कर का काय म्हणतात ना, ते बक्षीस तुम्हाला मिळालं असतं, पण जाऊ द्या, झालं ते झालं, पण सत्य काही बदलत नाही।
सत्य हेच आहे की मी बयोचा बाप असे, ती माझी लेक आहे, तिच्यासोबत मी काहीही करू शकतो. आता शुभमकरांना राग येतोय आणि ते त्याची कॉलर धरतात. आता लगेच शुभमकर म्हणतात तू असा विचार जरी केला ना तर तुझा जीव घ्यायला कमी करणार नाही मी, लक्षात ठेव. मग लगेच सुनील म्हणतो सारखी सारखी काय कॉलर धरताय तुम्ही माझी, असं कॉलर धरण्याने सत्य थोडी बदलणार आहे. बयो माझी मुलगी आहे, हेच सत्य राहणार आहे, माझा हक्क आहे तिच्यावर. शुभमकर म्हणतात हक्क सांगायला का ती वस्तू आहे का रे, हक्क तेव्हा सांगायचा जेव्हा आपण कर्तव्य करतो ना तेव्हा. जन्म देऊन कोणी बाप होत नसतं. अरे बाप स्वतःच्या मुलांना तळहाताच्या फोडासारखा जपतो, दुसऱ्याच्या जीवावर नाही जगवत. स्वतःचे अश्रू पुसून मुलांच्या इच्छा पूर्ण करतो. बाप हा स्वतःपेक्षा जास्ती प्रेम करतो मुलांवर, संकटापासून दूर नेतो. असं संकटात नाही नेत. बाप नाही आहेस रे तू, स्वार्थी जनावर असेल जनावर. मुलांच्या आयुष्यात काजवा म्हणून येतो ना तो असतो मुलांचा बाप. लगेच सुनील म्हणतो ओ तुम्ही चांगली देता, किती जरी लेक्चर दिला ना तरी सत्य काही बदलणार नाहीये, सत्य काही बदलणार नाहीये. एकदा का बयो माझ्याकडे आली ना की तुझ्यावरचा सगळा राग मी तिच्यावर काढणार, बघ तिचा कसा वापर करतो मी, तुझ्यावरचा सगळा राग तिच्यावर काढेल मी. आता ते मुद्दाम चिथवतोय तो शुभमकरांना त्यांनी मारावं याला म्हणून. आणि आता एक्झॅक्टली तसंच होतं. शुभमकर आता त्याला खूप मारतात कारण त्यांना बयोबद्दल असे अपशब्द ऐकवले जात नाहीये. आता दोघांमध्ये तुफान हाणामारी झालेली दाखवली आहे त्यांनी प्रेक्षकांनो. आणि यात शुभमकर जरा घायल होतात. शुभमकर जेव्हा या सुनीलला मारत असतात तेव्हा सुनील एक मोठी विटकर घेतो आणि त्यांच्या गुडघ्यावर मारतो. त्यांच्या गुडघ्याला इजा झाल्यामुळे ते धनकन खाली आपटतात. इकडे बयो त्यांना फोन करत असते. आता ते कसे बसे उठतात पण आता बयोचा फोन ऐकू येतो त्यांना, ते फोन कट करतात. आणि आता बयो खूप काळजी करते, बाबा फोन का कट करत असतील, काय झालं असेल. शुभमकर आता खूपच घायल झालेले आहेत तरी सुद्धा त्यांची मारामारी खूप दाखवली आहे प्रेक्षकांनो. छान दाखवला आहे आजचा भाग त्यांनी. आणि एक मोठा ट्विस्ट पण आला आहे, नेमका काय ट्विस्ट आहे ते पुढे बघत राहा. आता सुनील शुभमकरांना 2दा-3दा वीट मारतो त्यामुळे ते खूप त्रास होतोय त्यांना. पण आता पुढे बघा ही बयो काळजी करत असते तेव्हा इरा येते आणि तिला खूप ऐकवते. इरा म्हणते तुझ्यासारखी अवदसा एखाद्याच्या आयुष्यात असली तर त्याचं भलं होणारच नाही. अजून माझ्या बाबांना किती त्रास देणार आहेस ग तू, माझा बाबा तुझ्या बापाला शोधायला गेलाय ना. बयो म्हणते हो. मग इरा म्हणते मला कळत नाही, म्हणजे बाप तुझा आहे, प्रॉब्लेम तुमचे आहेत, तुम्ही तुमचे सॉल्व्ह करा ना, आम्हाला कशाला मध्ये पाडताय तुम्ही, प्रत्येक गोष्टीत तुम्ही माझ्या बाबाला इन्व्हॉल्व करता. मला तर असं वाटतंय ना की माझ्या बाबाचं सगळं आयुष्य तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यातच जाणार आहे. एकतर बाबाने तुझ्या बापाला आमच्या घरात ठेवून घेतलं तुझ्यासाठी, आणि तुझा बाप तर तू आणि तुझा बाप दोघं जण राहता या घरात अगदी निर्लज्जासारखं. हाच प्लॅन होता ना तुझा. तू मला काय म्हणाली होती की या घरातून तू निघून जाशील. बयो म्हणत असते अगं हो इरा. आता इरा म्हणते नाही तू उलट माझ्या बाबांना अजून त्रास देतेस. आता ही म्हणते तुझ्या मवाली बाबामुळे जर माझ्या बाबांना काही झालं ना तर याद राख. बयो म्हणते अगं असं का बोलतेस. आता इरा म्हणते तुझा बाबा ना चोरी करतो, मवालीचे, पण आता तुझ्या बापामुळे जर माझ्या बाबाला काही झालं ना तर सोडणार नाही मी तुला. इराचं म्हणणं आज थोडं पटायला लागलं नाही का प्रेक्षकांनो. आता पुढे आपण बघतोय या सुनीलने 4 जण अजून बोलवले शुभमकरांना मारायला. आणि आता ते सगळेजण मिळून शुभमकरांना खूप मारतात. शुभमकरांना आता उठता येईना आणि त्या सुनीलने त्यांच्या डोक्यात एक जबरदस्त दांडा हाणलाय. आणि प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केला आहे. पण पुढे ना खूप जबरदस्त ट्विस्ट दाखवला आहे त्यांनी. आता म्हणजे या सुमनच्या हातात काहीच नसतं. सुमनला आता खूप काळजी वाटायला लागते शुभमकरांची. आणि आता सुमन शेवटी सांगतेच बयोला सगळं सत्य सुनीलचं. ती म्हणते हे बघ बयो, जा लवकर दादाला शोधून आण ग, तो सुनील चांगला माणूस नाहीये ग बाई. अगं आपल्या दादाचा जीव धोक्यात आहे, माझ्या दादाचा जीव धोक्यात आहे, बयो जा त्याला वाचव. आता बयो स्वतः सुनीलचं हे खरं रूप बघते प्रेक्षकांनो. सुनील आता शुभमकरांना ते इंजेक्शन देणारच असतो, तेवढ्यात तिथे बयो जाऊन शुभमकरांना वाचवते. आता हे सगळं बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. छान दाखवणार आहे ते पुढचा भाग. आजच्या भागाला लाईक करायला प्लीज विसरू नका हं.